बातमी सिंधुदुर्गमधून। सिंधुदुर्गात सुरंगीच्या फुलांचा बहर आलेला आहे आणि मार्च एप्रिलमध्ये फुलणारी सुरंगी चक्क जून महिन्यातच बहरल्याचं पाहायला मिळत आहे। या सुरंगीच्या फुलांमुळे वेंगुर्ले तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठे आर्थिक उत्पन्न मिळत आहे। कोकणात सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये पाऊस चांगलाच कोसळतोय, त्यामुळे धबधब्याच्या प्रवाहामध्ये वाढ झाली आहे। प्रसिद्ध देवस्थान असलेल्या मार्लेश्वर इथला धबधबा देखील भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय। डोंगर रांगांमधून वाहत फेसाळ कोसळणारा हा धबधबा भाविक आणि पर्यटकांना खुणावतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली धबधब्यावर कर्नाटकातल्या काही तरुणांनी धुडगूस घातलाय। या व्हिडिओमध्ये काही तरुण धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्टंटबाजी करताना दिसून आलेत। स्थानिक प्रशासनाने अशा धुडगूस घालणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते। रत्नागिरीमध्ये 14 जुलैपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू करण्यात आलेत। अप्पर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी हा आदेश दिलाय। 27 जून ते 6 जुलै या कालावधीमध्ये मोहरम हा सण साजरा करण्यात येतोय। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणं आवश्यक असल्यानं मनाई आदेश जारी करण्यात आले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।